मित्रांनो, अमेरिका शिंकली ही सगळ्या जगाला हुरडी भरते. अमेरिका हसायला लागली की सगळ्या जगामध्ये हास्याचे फवारे उडतात. शुक्रवारी नेमकं हे असंच झालं आहे. पॉवेल साहेबांनी तिथे इंटरेस्ट रेट आणि इकॉनॉमी याविषयी काही भाष्य केली. 3-4 ठळक मुद्दे. पहिला आहे तो इन्फ्लेशनचा. त्यांचा जो एक ऑब्जेक्टिव्ह आहे 2% इन्फ्लेशन राहायला पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की इन्फ्लेशन इज डिक्लाइंड, लेबर मार्केट फार काही हिटेड नाही आहे, सप्लाय नॉर्मलाइज झालेले आहेत, कोविडनंतर सगळ्या गोष्टी किंवा बऱ्याचशा गोष्टी या नॉर्मल होण्याच्या परिस्थितीमध्ये आलेल्या आहेत. मग आता ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर आपल्याला प्राईस स्टेबल करायचे, मेंटेन काय करायचं आहे, तर चांगलं जॉब मार्केट. मग त्याच्यानंतर काय अवॉइड करायचं आहे, तर कुठलंही अचानक उद्भवणारं अनएम्प्लॉयमेंटचं किंवा अनएम्प्लॉयमेंटची भीती. मग आता हे सगळं सांगितल्यानंतर त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी तर चांगल्याच आहेत. मग बघूया आम्ही इंटरेस्ट रेटमध्ये कट करायचं का नाही ते लवकरात लवकर ठरवूया. झालं. मग आता काय होणार, तर सगळीकडे हिरवे रंग दिसायला लागलेले आहेत. आपलं मार्केट किंवा आपल्या इथली परिस्थिती किंवा बाकी ठिकाणी पण तशाच पद्धतीने सगळ्या गोष्टी जात जातील. धोके मात्र 2 आहेत. पहिला आहे तो इराण-इस्रायल युद्धाचा, दुसरा आहे तो रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा. हे 2 आत्ताला ज्ञात असलेले धोके जर का सोडले तर बाकी US इकॉनॉमिक पॉलिसीच्या नुसार सगळीकडे हिरवे रंग दिसत आहेत. सिग्नलवरचा तुर्तास लाल आणि दुसरा रंग मात्र कोणाला दिसत नाही आहे. बघूया काय घडतंय ते.